तुमची पण वृषभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या मंडळींनो, येणाऱ्या गुरुवारी शांत न राहता अत्यंत सावध राहा. कारण तुमच्या राशीवर एक असा अदृश्य आणि अत्यंत धोकादायक काळा छाया धरून उभा आहे, ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल. तुमच्या अत्यंत जवळच्या विश्वासातील एका बाईने तुमच्या विरुद्ध असं काही जाळं विणलंय, जो आज किंवा उद्या तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप आणू शकतो. तुम्हाला वाटते की ती बाई तुमचं भलं करते, पण तिच्या मनात चाललेली कुभाड उघडीस आणल्यावर तुम्हाला अश्रू अनावर होतील. त्यामुळे अशा बाईपासून आणि तिच्या गोड बोलण्यापासून आता 4 हात लांब राहा. पण थांबा, ही वेळ केवळ एका मोठ्या धोक्याची नांदी नाही, तर भयानक सावलीच्या मागे असा एक गुप्त आणि अकल्पनीय खजिना दडलाय, जो उघड झाला तर तुमचे सगळे 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका फटक्यात धुवून निघेल. तर वृषभ राशीच्या जातकांना अत्यंत गूढ शनी आणि गुरूंची अशी महाभयंकर युती होत आहे, जी तुम्हाला एकतर राजा बनवेल किंवा रस्त्यावर आणून उभा करेल. आज घडणारी एक छोटीशी अकल्पनीय घटना तुमच्या संपूर्ण नशिबाचे चक्र 100% उलटे फिरणार आहे. तो कोणता असा भयानक निर्णय आहे, जो आज तुम्ही घेतला तर सर्व उद्ध्वस्त होईल. आणि ती कोणती एकच गुप्त वेळ आहे, ज्यावेळी केलेला छोटासा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथेच बंद केला किंवा आजचा हा इशारा नजर आड केला, तर नंतर पश्चाताप करायला वेळ उरणार नाही. आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नशिबाचा तो गुप्त दरवाजा उघडण्यासाठी आजचा हा व्हिडिओ 1 सेकंदही न घालवता शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे आणि भक्ती आहे, त्यांनी प्रत्येकाने कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनने सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळींनो, सर्वात चांगल्या आणि मौल्यवान गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आयुष्यात कधी धैर्य सोडत नाहीत आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात. येत्या गुरुवारचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी अत्यंत रहस्यमय आणि अनपेक्षित संकेत घेऊन आलाय. आकाशातील चंद्राची विशेष स्थिती तुमच्या राशीवर थेट सकारात्मक प्रभाव टाकत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात गेले काही दिवसापासून चाललेली अव्यवस्था दूर होऊन एक प्रकारची मानसिक स्थिरता निर्माण होईल. तुमच्या भावनांमध्ये समतोल राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक निर्णय अतिशय शांत डोक्याने आणि विचारपूर्वक घेऊ शकाल, जे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, गुरुग्रहाचा शुभ प्रभाव आज तुमच्या आध्यात्मिक रुची आणि धर्मकर्मातील आस्था अचानक वाढणार आहे. तुम्हाला स्वतःच्या विचारामध्ये डोकवून पाहण्याची आणि आत्मचिंतन करण्याची एक उत्तम संधी मिळेल, ज्यामुळे भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याचा मार्ग सापडेल. आज तुमच्या आयुष्यात असे काही अचानक घटना घडणार आहे, जे तुमच्या संपूर्ण जगण्याला आणि विचारसरणीला एक नव्या वळणावर घेऊन जाईल. तुमच्या कुटुंबातील आणि जवळच्या लोकांच्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे कामात किंवा नात्यात कोणती लहान मोठी चूक उघडी डोळ्यांनी नजर आड करू नका, नाहीतर त्याचा मोठा फटका बसू शकतो. मंडळींनो, कर्मफळाचा देवता शनिदेवाच्या गोचरामुळे आज तुम्हाला तुमच्या जुन्या कर्माचे अगदी योग्य फळ मिळण्याची योग्य वेळ आली आहे. जर तुम्ही पूर्वी प्रामाणिकपणे मेहनत केली असेल तर त्याचा मोठा मोबदला तुमच्या हातात पडेल. विशेषतः जे लोक नवीन व्यवसायात आहेत, भागीदारीत काम करत आहेत किंवा ज्यांचं कोर्ट कचेरीचं आणि कायदेशीर मालमत्तेचं वाद गेले अनेक दिवसापासून अडकलेले आहेत, त्यांना अतिशय दिलासा देणारी आणि त्यांच्या बाजूने निर्णय देणारी बातमी ऐकायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, बुधाच्या अत्यंत शुभ आणि मजबूत स्थितीमुळे तुमच्या बोलण्यातील प्रभाव आणि संवाद कौशल्य कमलेची वाढणार आहे. तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द समोरच्या व्यक्तीला आकर्षित करेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडू शकाल. जर तुम्ही व्यापारी असाल किंवा नवीन ग्राहकाशी व्यवहार करणार असाल तर आज तुम्ही बोलण्याची शैलीच तुम्हाला नवीन मोठे करतंड किंवा व्यावसायिक यश मिळवून देईल. जुने अडकलेले व्यवहार तुमच्या हुशारीमुळे सहजरित्या पूर्ण होतील. तर मंडळींनो,
सूर्याची प्रबळ आणि शक्तिशाली स्थितीत तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आणि समाजात एक वेगळी नवी ओळख, मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. तुमचे काम आणि मेहनत पाहून लोक तुमचे कौतुक करतील, परंतु या सूर्याच्या उष्ण प्रभावामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याची, ऑफिसची किंवा सहकार्याशी अचानक मतभेद होण्याची शक्यता सुद्धा तितक्याच वाढली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रागावर आणि अहंकारावर पूर्ण नियंत्रण ठेवा. अत्यंत संयमाने आणि नम्रतेने वागण्यास तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवेल. तर मंडळींनो, राहू आणि केतूची सावली प्रभाव आज तुम्हाला अचानक अनपेक्षित प्रवासाचे योग आणू शकतो किंवा परदेशात जाण्याचे तुमचे जुने स्वप्न अचानक पूर्ण करू शकतो. परंतु प्रवासादरम्यान अपघाताची किंवा किरकोळ दुखापतीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहन चालवताना आणि प्रवास करताना अतिशय काळजी घ्या. यासोबतच गेले अनेक दिवसापासून अडकलेला, बुडालेला आणि कोणाला दिलेला पैसा अनपेक्षितपणे तुमच्या हातात परत आल्यामुळे तुम्हाला खूप मोठा आर्थिक दिलासा आणि आनंद मिळणार आहे. मंडळींनो, हा गुरुवार तुमच्या कौटुंबिक आयुष्यात, घरात आणि व्यक्तिगत नात्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि सुखाचा काळ घेऊन येणार आहे. घरातील जुने गैरसमज आणि एकमेकांमधील अंतर पूर्णपणे दूर होऊन संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. फक्त तुमच्या घरातील वयस्कर आणि ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबत कोणती निष्काळजीपणा करू नका. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि औषधाची वेळेवर विशेष काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मंडळीनं, घरात अचानक जुन्या एखाद्या लाडक्या नातेवाईकाचं किंवा बालपणाच्या खास मित्राचं आगमन होऊ शकतं, ज्यामुळे घरातील वातावरण अगदी जिवंत आणि उत्साही बनेल. बऱ्याच वर्षानंतर जुन्या छान आठवणींना उजाळा मिळेल आणि मन हलके होईल. कुटुंबातील मुलांचं करिअर किंवा त्यांच्या यश प्रगतीबद्दल घरात अभिमानाची चर्चा रेंगेल. घरातील एखादी जुनी परंपरा, सण किंवा उत्सव पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे बेत आखले जातील. ताईंनो, दादांनो, तरुण वर्गाने आणि विद्यार्थ्यांनी एखाद्या खास स्वप्नांसाठी किंवा नोकरीसाठी आधी केलेल्या प्रगतीचे म्हणजेच की त्यांचे प्रयत्नांचे गोड फळ मिळताना दिसेल. तुमचे कठोर परिश्रम रंग आणतील आणि तुम्हाला एखादी मोठी खुशखबर मिळेल. विशेषतः जे जातक मानसशास्त्रीय, समाजसेवा, शिक्षण क्षेत्र किंवा मुलांशी संबंधित कामामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी गुरुवार प्रचंड आर्थिक लाभ आणि मानसन्मान घेऊन ठरणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या राशीचा स्वामी असलेला दत्तगुरु शुक्राच्या विशेष आणि शुभ प्रभावामुळे तुमच्या प्रेमसंबंधात आणि वैवाहिक आयुष्यात प्रचंड गोडवा, आकर्षण आणि सुखशांती नांदणार आहे. जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही कारणावरून तणाव सुरू असेल तर समोरासमोर बसून सर्व गैरसमज कायमचे मिटवण्याचे उत्तम योग बनत आहेत. तुम्हाला तुमचे लव्ह पार्टनर सोबत एकांत छान वेळ घालवण्याची आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. मंडळींनो, जर तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधात एक नवा ताजेपणा, रोमांच आणि उत्साह आणायचं असेल तर स्वतःच्या दैनंदिन दिनचर्यात, कपड्याच्या निवडीत आणि स्वभावात थोडेसे सकारात्मक बदल करून पहा. तुमच्या व्यक्तिमत्वातील हा नवीन बदल आणि आकर्षण तुमच्या जोडीदाराला प्रचंड आवडेल. त्यामुळे नात्यातील जुना थंडपणा निघून जाईल आणि परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. ताईंनो, दादांनो, ज्या जोडप्याच्या आपल्या जोडीदारासोबत परदेशात फिरायला जाण्याची किंवा लांबच्या प्रवासाला जाण्याची स्वप्न होती, ती स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची दिशेने मजबूत पावले उडणार आहेत. मंडळींनो, तुमच्या प्रवासाचे बेत नक्की होतील आणि या प्रवासात किंवा कामात तुमच्या जोडीदाराच्या, भाऊ बहिणीचे पूर्ण साथ आणि सहकार्य तुम्हाला लाभेल, ज्यामुळे तुमचे नाते अजून समृद्ध होईल. मंडळींनो, आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला स्वतःच्या शरीराकडे विशेष लक्ष देण्याची आणि शरीराला थोडं हलके व ताजेतवाने ठेवण्याची गरज आहे. मनात आलेला आळस आणि नकारात्मक विचार पूर्णपणे बाजूला फेकून द्या आणि स्वतःच्या आत एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाहेरच्या उघड्यावरील जास्त तिखट आणि मसालेदार अन्न खाणे आजच टाळा. स्वतःच्या आरोग्यासोबतच घरातील इतर सदस्यांना सुद्धा चांगल्या आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करा. ताज्या फळांचा, हिरव्या भाज्यांचा आणि मूलभूत पाण्याचा आहारात समावेश करा. तसेच चहा, कॉफी, सिगरेट किंवा व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहा. मंडळींनो, तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. तसेच तुम्ही मिळवलेल्या यशाचा आणि संपत्तीचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. मंडळींनो, उपाय मी तुम्हाला सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मंडळींनो, आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, गुरुवारच्या अत्यंत पवित्र दिवशी सायंकाळी पूजा करताना देवी लक्ष्मी, माता सरस्वती आणि विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावा. देवाला प्रसन्न करण्यासाठी लाल कमळाचे किंवा सुगंधित
गुलाबाचं फूल अर्पण करावे. हा उपाय आणि शक्तिशाली उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि दारिद्र्य दूर होईल. कमेंटमध्ये जय सरस्वती मा किंवा जय श्री हरी नक्की लिहा. तर वृषभ राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईकने मला दररोज अशाच नवनवीन आणि अचूक राशी भविष्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर आताच आले असाल किंवा पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळणार. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री